पंतप्रधान मोदी कर्तृत्वानच आहेत, जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे. पण इथे खासदार कोण आहे? तो आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले? याची उत्तरे लोक मागणार आहेत. भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकर्त्यांना विचारा. लोक हळूच्या खासदाराला बदला म्हणून सांगत आहेत, अशी गंभीर टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव न घेता केली. भाजपमध्ये आम्हाला 4 हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करतेय हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचाही नाव न घेता चिमटा काढला. शिरदवाड ता. शिरोळ येथील रस्ते कामाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर होते. आमदार आवाडे म्हणाले, देशात तिसऱ्यांदा मोदी हेच पंतप्रधान होणार, त्यांना पर्याय नाही. ते सत्तेत आल्यापासून सर्वांचा निधी थेट खात्यात येतो. घर घर जल, धान्य, रस्ते निधी असे सगळे भरभरून मिळत आहेत. आर्थिक क्रांती झाली. जगात यशस्वी भारत म्हणून वाटचाल सुरू आहे. जगात भारी अशी चर्चा असलेले ते पंतप्रधान आहेत. परंतु इथे खासदार कोण? त्याने या भागाला आतापर्यंत काय दिले? याची उत्तरे लोक मागत आहेत. त्याला बदला म्हणून सांगत आहेत. याबाबत तुमचे आणि आमचे वरिष्ठ नेते काय तो निर्णय घेतील. आम्ही काय कोणाला बदला म्हणत नाही. वरिष्ठ जो निर्णय देतील, त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे. आम्ही अजून थेट त्यात नाही. काही जण आम्हाला 4 हात लांब ठेवून राजकारण करीत आहेत. भाजपचा आम्हाला न बोलता सगळे कार्यक्रम सुरूच आहेत. हे कोण करतेय हे सगळ्यांना माहीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. या संपूर्ण भाषणात त्यांनी वेळोवेळी यड्रावकरांना तसेच मंचावर उपस्थित भाजपचे अन्य पदाधिकारी यांची नावे घेत केल्याने याची जोरदार चर्चा रंगली. आम्हाला 2 मंत्र्यांचा त्रास झाला. यड्रावकर साहेब, तुम्ही सत्तेत होता, मंत्री होता, परंतु तुमचा आम्हाला कधीच त्रास झाला नाही. मात्र जिल्ह्यातील 2 मंत्र्यांचा आम्हाला खूपच त्रास झाला. त्यातील एक मंत्री मुश्रीफ आता आमच्यात सामील झाले, त्यामुळे त्यांचा त्रास आता कमी झाला आहे. सतेज पाटील यांचे नाव न घेता आवाडेंनी त्यांच्यावर आरोप केला. मुलासाठी फिल्डिंग 4 दिवसांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये आमदार आवाडे हे महायुतीचे खासदार आणि संभाव्य उमेदवार धैर्यशील माने यांच्यावर टीका करून आपले पुत्र राहुल यांच्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचीही चर्चा सुरू आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.